तर आज आपण बघणार आहोत की कोथिंबीर आणि पालकाच्या सुंदर अशा तिखट शंकरपाळ्या मी करून दाखवणार आहे। तर कसं होतं मैत्रिणींनो, पालक कोथिंबीर ही डोळ्यासाठी फार चांगली आहे आणि आपली मुलं जास्ती करून पालक आणि मेथी किंवा कुठल्या हिरव्या भाज्या खात नाहीत। त्यांना मॅगी, पिझ्झा, पावभाजी, वडापाव असलंच आवडतं आणि ते आरोग्यासाठी चांगलं नाही। मैदा आरोग्यासाठी खरंच चांगलं नाही मैत्रिणींनो। त्यासाठी पौष्टिक आपल्या मुलांसाठी शंकरपाळ्या मेथीच्या कोथिंबीर आणि पालकाच्या कशा करायचं ते सांगणार आहे। स्वच्छ कोथिंबीर आणि पालक धुवून घ्या मैत्रिणींनो। कसं होतं, ज्यावेळेस आपण मार्केटमधून किंवा भाजी विकत आणतो त्यावेळेस ती माती भरपूर असते। त्या मातीमुळे सुद्धा आपल्या देहावर विपरीत परिणाम होतात। त्यामुळे स्वच्छ निर्मळ पाण्याने 2-3 वेळा तर तुम्ही धुवून काढा आणि पूर्ण माती गेल्यानंतरच आपल्याला कोथिंबीर आणि पालक हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। त्याची ग्रेव्ही करायची आहे। बघू शकता मी कोथिंबीर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला पालक पण मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने कशा शंकरपाळ्या करायच्या पालक आणि कोथिंबीरच्या ते मी सांगणार आहे। ह्या पौष्टिक शंकरपाळ्या आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की करून द्या। तर बघू शकता त्यांना ओळखू पण येणार नाही ह्या कशाच्या केल्या आहेत आणि त्यांचं आरोग्यासाठी पण खूप चांगले आहेत। त्यांच्या डोळ्याला सुद्धा चांगले दिसेल, त्यांचे केस वाढतील। पूर्ण आरोग्यासाठी पालक आणि कोथिंबीर फार महत्त्वाची आहे आणि छान पण आहे, आरोग्यासाठी लाभदायक आहे। अशा पद्धतीने पालकाची पण ग्रेव्ही मी केलेली आहे। स्टेप बाय स्टेप बघा। तर बघू शकता आता ही ग्रेव्ही केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते मी सांगणार आहे। तर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ, थोडंसं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। बाकी काहीच घेतलं नाही। येथे मी घातलेलं आहे काळं मीठ 1 चमचा, तुमच्या इथे गुलाबी मीठ म्हणत असतील तरी चालेल। येथे 1 चमचा मी घेतलेला आहे तिखट। काळ्या मिठामध्ये आपल्या शंकरपाळीला चव येणार आहे। येथे मी घेतलेला आहे जिऱ्याची पावडर। आता मी घेतलेला आहे ओवा। अशा पद्धतीने आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं हिंग। तर अशा पद्धतीने सर्व काही मी मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ते या पिठामध्ये घालून आपल्याला पीठ मळायचं आहे। मैत्रीण लक्षात ठेवा, काळं मीठ घातलेलं आहे, तिखट घातलेलं आहे, जिऱ्याची पावडर घातलेली आहे, हिंग घातलेला आहे आणि ओवा एवढंच घालायचं आहे। बाकी काहीच घातलं नाही। साधं मीठ घालू नका, काळ्या मिठामध्ये आपल्या शंकरपाळीला चव येणार आहे। तर अशा पद्धतीने 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी मैदा असं मी घेतलेलं आहे मोठ्या वाटीने। तर तुम्ही अशा पद्धतीने एकसारखं असं मिश्रण करून घ्या। साधारणतः एक अर्धा किलो मी पीठ सर्व काही मिळून घेतलेलं आहे। त्या अर्धा किलो पिठाला मी 1 वाटी असं मिश्रण केलेलं आहे। तुम्हाला पण अंदाज करावा म्हणून मी सांगितलेलं आहे। बघू शकता आपलं पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे। 25-20 मिनिटं मी मळून ठेवलेलं आहे। आता पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे। जास्त पण वेळ ठेवू नका, त्याच्यामुळे शंकरपाळ्या थोड्याशा कठीण होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला मऊ असतानाच एक 15-20 मिनिटच ठेवा। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे। बघू शकता मैत्रिणींनो, आता मी लाटत आहे आणि सुंदर अशा शंकरपाळ्या करून आपल्याला तळायच्या आहेत। तर तुम्ही तुमच्या मुलांना नाश्त्याला किंवा संध्याकाळी किंवा डब्यामध्ये ह्या पौष्टिक शंकरपाळ्या नक्की द्या। त्यांची तब्येतही सुधारेल, आरोग्यही त्यांचं चांगलं राहील, त्यांच्या डोळ्यालाही चांगलं दिसेल। तर बघू शकता आता पूर्णपणे लाटून झालेलं आहे। आता मी शंकरपाळ्या कट करून घेणार आहे।
आता मी तेल इथे तापायला ठेवलेलं आहे, तेल आपलं कडलेलं आहे। अशा पद्धतीने आता मी शंकरपाळ्या तळून घेत आहे। तर या खूप खमंग सुंदर शंकरपाळ्या होतात, कारण कसं आहे आपण त्याच्यामध्ये काळं मीठ आणि ओवा, जिरे हे सर्व घातल्यामुळे तिखट शंकरपाळ्या मुलं फार आवडीनं खातील। तर अशा पद्धतीने म्हटलं चला आपल्याला रेसिपी माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना पण सांगावी, म्हणून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे। तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे शंकरपाळ्या आता तळून घेणार आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की हा पदार्थ बनवा। आपल्याला साधारणतः थोडंसं लालसर कलरवर काढायचं आहे, जेणेकरून एक 5 ते 6 मिनिटांनी आपल्याला ज्यावेळेस आपल्याला वाटेल की शंकरपाळी पूर्णपणे तयार झालेली आहे त्यावेळेस तुम्ही काढा। तुम्हाला गरज असेल तर तुम्ही थोडासा सोडा पण घालू शकता, पण आता इथे मी कोथिंबीर पालक याची ग्रेव्ही घातल्यामुळे सोड्याची मला गरज वाटलेली नाही, म्हणून मी घातला नाही। कारण अशा सुद्धा शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात। तर बघू शकता आपल्या शंकरपाळ्या किती सुंदर छान झालेला आहे। आणि जरा आपल्याला त्याच्यावर सुहाना चाट मसाला घालून घ्यायचा आहे। सुहाना चाट मसाल्यामुळे आपल्या शंकरपाळ्या खूप सुंदर खमंग आणि छान अशा लागणार आहेत। तर तुम्ही सुद्धा सुहाना चाट मसाला नक्की आणा। तर बघू शकता किती सुंदर आणि पौष्टिक आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। मी 2 मिनिटात तुम्हाला हाताने तोडून पण दाखवल्या। तर आता मी दुसरा पण घाणा तयार करत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस नक्की ह्या शंकरपाळ्या बनवा आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी। हा खूप पौष्टिक पदार्थ आहे, जेणेकरून आपल्या शरीरात मेथी पण कोथिंबीर पण जाते, पालक पण जाते। असं आपण भाजी जरी केली तर आपल्याला खाऊ वाटत नाही, पण असा काही पदार्थ करून खाल्ला तर नक्कीच आपण आवडीनं खातो। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या नक्की तयार करून बघा। बघू शकता दुसरा पण आता आपण घालून घेतलेला आहे। अशा पद्धतीने 6 ते 7 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे। पूर्णपणे शेकल्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत। तर आपला हा पूर्ण शंकरपाळी शेकलेली आहे आणि आता मी काढणार आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांना सुद्धा हा पौष्टिक पदार्थ बनवायला थोडीशी आयडिया येईल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। काय शंका असेल तरीही कमेंट करा, मी त्याचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल। तर बघू शकता आपल्या सुंदर शंकरपाळ्या टेस्टी तयार झालेल्या आहेत। तर कोथिंबीर आणि पालकाच्या सुंदर आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। नंतर थोडासा चाट मसाला टाका, त्यामुळे थोडीशी टेस्ट येते आणि आपल्या मुलांना हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून द्या। तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।